पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करीत आहे. आज आहे आमचा तिसरा दिवस आणि चालत गुहागर. येताना CNG ची खूप मारामारी, म्हणजे आम्हाला CNGच मिळत नव्हता आणि आता गुहागरच्या दिशेने जाताना आम्हाला CNG पेट्रोल पंप दिसलाय. ह्याच्या चेहऱ्यावर तुम्ही पाहू शकता किती आनंद झालाय. हा बोलतो शनिवारी नारळ दिला बजरंगबाईला म्हणून CNG पाठवलाय. मग आजचा आमचा दुसरा दिवस बोलायला पाहिजे ॲक्च्युली लग्नानंतरचा, आणि दुसऱ्या दिवशी आमचा पुन्हा प्रवास होणार आहे गुहागरपर्यंतचा. आणि जी मजा काल आम्ही रात्री गेली तशी सेम मजा शिरीषच्या घरी आज करायची आहे आपल्याला. मी इथे थोडासा रेस्ट घेतला आहे. शिरीषकडे जायच्या आधी अजून 2 तास आहे, त्यामुळे थोडा पोटाला आधार. वडापाव खातो हॉटेल शिवप्रसाद. आय थिंक कोयनाच्या इथे जवळजवळ आम्ही आहोत. कोयना नगरचा वडापाव खाऊया. फिरवून डोंगर माथ्यावर आहे. डोंगर माता घाट माता कुंभारली घाटाचा एक नंबर व्ह्यू आहे. तो बघा तिकडे गाडी दिसते समोर जाते बघ. तो बघ समोरचा रस्ता बघतो बघ. आई शपथ मस्त व्ह्यू आहे रे. सुपर यार यार सॉप क्लास आहे क्लास. शिरीषचं घर राधिका निवासला पुन्हा एकदा आमची चादर चोकडी आलेली आहे. राधिका निवास. आणि 4 वाजता 3:30-4च्या दरम्यान आम्ही शिरीषच्या घरी येऊन पोचलेलो आहे. आजचा दिवस आमचा हा विकास पवार म्हणजे कराड ते पिंपळ 4 तासाचं अंतर आहे ती. आणि इकडे आम्ही येऊन पोचलो आहे, पण मध्ये थोडं फुल टाईमपास करत पुन्हा एकदा कोकणाकडे आलो. म्हणजे सातारा पट्ट्यावर ना पुन्हा एकदा कोकणात आलो आहे. हा मागच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं. ह्या बाजूला इथे नदी आहे अशी दगड आहे. निक परत एकदा आलाय आमच्याबरोबर. भाई निक येतोय. चल येतोय तू. चल बिस्किट खाणार ना. हां चला 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 चला. घाबरतो सुधीर घाबरतो. बघा काय पण करेल तो भरोसा नाही. दोस्ती हो गया आगे आगे आगे. थोडा साफसफाई केल्या आणि पुन्हा एकदा डॅम वर चाललोय. भाई डॅम है ब्लॅक कमांडो. इसका काला चष्मा मालूम नहीं किधर गया. काला चष्मा जजदारी बुरी मुकडी पी. भाकरीची ऑर्डर द्यायला आलो. पुन्हा इकडे आलो आहे आम्ही. मागच्या वेळेला जेव्हा जेवण केलं होतं ते काचा स्वाद रेस्टॉरंट चुलीवरचे चिकन तयार आहे. तोच भाकऱ्या सांगतोय 12. नंतर रात्री चिकन बनवायचं. आणि हे इथे बोंडवाडी. पुन्हा एकदा आम्ही नाही मागच्या वेळेला आम्ही चिकन वडे खाल्ले आणि त्याचा स्वाद अजूनही आमच्या तोंडात आहे. त्या वहिनी आणि भाऊ भेटले तिकडे. छान होतं गेल्या वेळेला आणि खूप छान. म्हणजे आम्हाला एवढं त्याची चव अजून पण आम्ही आठवण काढतो. आणि आय थिंक मला वाटतं 6 महिन्यानंतर आम्ही आलो ना. 6-7 महिन्यानंतर 6 महिन्यानंतर. काही आहे का यांच्याकडे. भरपूर काही व्हरायटी इथे मिळते. लाडू वगैरे संपूर्ण काय आहे. फणसाचे पण आहेत ना. काजू आहेत. आंबपोळी आहे. आमरस आहे. आमरस कुठला हा. अच्छा तो आमरस आहे का. आंबपोळी कशी आहे. 100 आहे. 90 आहे. 2 प्रकारचे. अच्छा मोठीवाली 100. किती एक आहे की 2 आहेत. त्याच्यामध्ये 6-5 पीस असतील. आणि फणसाचे गरे हे चिप्स 100 अच्छा. फणसाचे 100 रुपये. नंबर घ्या. तुमचं होलॅन्ड एकच दुकान आहे वाटतं. सगळं आहे म्हणजे आहे ना. सर्व काही उपलब्ध आहे इथे. चांगलं आहे. गावात असं एक दुकान असेल तर बरं पडते. खूप छान. आता 1200 छान आहे. म्हणजे आईस्क्रीम पासून सांडगी मिरची किंवा आंबपोळी फेण्या तसंच शूज चप्पल पासून बिस्किट्स वगैरे सगळं ऑल इन वन. एकदा चाललोय डॅमकडे आहे ना. कुठला डॅम. नातू डॅम. नातू म्हणजे नातू डॉक्टरांनी बांधलेला डॅम. म्हणून आम्ही तिकडे चाललोय पुन्हा एकदा.
एकदा डॅमवर आलोय बघा पिंपर गावात येऊन मागच्या वेळेला ब्लॉगमध्ये दाखवला होता. पुन्हा एक धावती भेट. यावेळेस चालत नाही आलोय, गाडीने आलोय. आणि हा डॅम आपण दाखवतोय पुन्हा एकदा. इथे पाहू शकता, इथे मी मागच्या सांगितल्याप्रमाणे त्या किनाऱ्यावर अशी प्राणी येतात, हरणं वगैरे पाणी प्यायला. हा डॅम पूर्ण आजूबाजूला ही गर्द झाडी दिसते. मग 8 गावांना पाणी जातं बाई. हां 8 गावांना पाणी जातं. पाण्याची पातळी कमी झालेली आहे. इथपर्यंत पाणी होतं, आता खाली गेलं एकदम. त्या टोकाला एकदम बघा. आम्ही डॅम बघून पुन्हा एकदा घराकडे जातो. आता रात्रीची जेवणाची सोय, नंतर मग आजची रात्र फक्त आहे. मग कोकणातून पुन्हा एकदा मुंबईकडे रवाना. हा डॅम मागे पण दाखवला, आता पण दाखवला. धावती भेट होती डॅमला आमची. नेक्स्ट टाइम पुन्हा येऊ मित्रांनो. आता संध्याकाळची वेळ आहे, फुल एन्जॉय करायचे आहे. मित्रांनो आम्ही चाललो होतो आता नदीवर. म्हणजे या घराच्या खालीच तिथे नदी आहे, पण फिरून जावं लागतं असं. आम्ही आता नदीवर जाऊन थोडं फोटो सेशन वगैरे करतो. गावाला आल्यासारखं थोडंसं आपलं थोडा वेगळा काहीतरी. डॅमवर गेलो, डॅमवर आता नदीवर चाललोय. नदीवर थोडंसं बघतोय. हे नवीन आहेत ना इकडे दोघं. हां मागच्या वेळेला आम्ही आलो होतो, त्यासाठी पुन्हा एकदा नदीवर चाललोय. खेकड्या वगैरे भेटल्या तर बघतो. हां खेकडे ॲक्च्युली रात्री जायला पाहिजे होतं, पण आम्हाला अंधारात दिसत नाही ना रात्री काळोखात. कारण काळोख असतो म्हणून आम्ही गेलो नाही. नाही तर खेकड्या किरव्या नक्की पकडल्या असत्या. आई शपथ, हे मोठे मोठे डेंगेवाले. हा नदीचा बघा, ही नदी आहे. पात्र आता उन्हाळा असल्यामुळे थोडंसं पाणी कमी थोडंसं आहे, परंतु पावसाळ्यात दुधडी भरून वाहते. इथून जा तिथून जा. तो राजेश घेऊन चाललाय कुठे. पुढे जाऊन फोटो सेशन करायचं. चल ही नदी, छानसं असं वातावरण आहे. नदीच्या बाजूला आल्यानंतर थंडगार अशी हवा लागते. आजूबाजूची झाडं जरा कापून रस्ता बनवला आहे. हे नदीचं पात्र थोडंसं उन्हाळा असल्यामुळे थोडंसं पाणी कमी झालं. नाही तर दुधडी भरून वाहते पावसाळ्यात ही नदी. हा बघा पुन्हा आमचं फोटो सेशन सुरू झालेलं आहे. अरे वा वा. असे आपण 3 दिवस मस्त एन्जॉय केलेली आहे. आणि हीच चांडाळ चौकडी आमची. म्हणजे हे जर का टोळ्या घेऊन फिरलात मित्रांच्या तर आयुष्यात रंगत येते. टेन्शन वाद सगळे असतात, परंतु मित्रांमध्ये ते सगळं चालत असतं. आणि अशा ठिकाणी येऊन संगत में संगत आहे. संगत रहेगी तो पंगत है, खाना खाने को. बरोबर ना. हां बकासूर भी आहे 3. एक रील काढले आहे, व्हायरल झाले आहे. बोलू भाई नर्याची सुधीर त्याच्यात आहे. जस्ट जोक होता, पण उगाच चालू आहे संध्याकाळीच. अजून उजेड आहे, कारण रात्र आली की जरा अंधार जास्त होतो. मग त्याच्या आधी आपण काहीतरी. ए बाबा कचरा उचलताना सांभाळू ना राजेश, हात सांभाळ. आत्ताच टाकला तो. आम्हाला बार्बेक्यू चिकन परत बनवायचं. बार्बेक्यू ना रे. आणि कवल चिकन. कवल नाही नको. बार्बेक्यू चिकन बनव. केलं तसं सेम ना, पण त्याला मॅरिनेट कर ना. ठेवलंय ना करू. पुन्हा एकदा बार्बेक्यू चिकन मस्त चिकन फ्राय करणार. त्याच्याकडे लक्ष ठेव. तो बघ वास आला त्याला. आणि आज पण फुल धमाल येणार आहे भाई. आज दादू नाही, दादूला मिस करणार आपण. आणि आमचा बार्बेक्यू तयार होतोय फुल. मस्त टंगडी फ्राय एक नंबर मस्त वाटते. हे बघा चिकन घेऊन आलंय. चिकन विकतोय गावाला येऊन. तंदूरी खाओ. यहाँ पे बन रही है, वो बेच रहा है. हा वर उचलण्याचं कारण तुम्हाला माहित नाही ऍक्च्युली. हा बघा त्याचं कारण मोठं आहे बघा.
हा निक चिकनच्या मागे लागलाय आणि वचन सावरतोय आला आला वचन आला उड्या मारून खातोय म्हणून साठी आला 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 संदीपच्या तोंडाला लाव. चट 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 गेलेलो पण संदीपच्याच मागे लागलेला तो आला आला ए आता तुला ना निक तुला आता चोपतो आता तुला चोपणार मी याला खाल निक निक हे बघ आता हे बघ काय आणलं निक हे बघ निक तू बस तिथे बस कोपऱ्यात बस कोपऱ्यात बस जा तिथे बस जा बस 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 कोपऱ्यात जा बस तिथं पाणी कुठे रे पाणी कुठे बस 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 हा आता कसा इकडे बघ याला वास आलाय वास घेतोय बघ कसा तो वास घेतोय वास तो वसंतलाच बघतोय आपण वसंतला बघतोय तो ए वसंतला बघतोय अरे अरे आला आला परत आला राजेश बनवतो तिकडे चालला चल 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 ये काय त्याला वाटतं खायला देतोय तो पण तुझा अरे मेन तर बाहेर आहे आपलं आपण आणले तो मसाला चल शिरीषला सांग शिरीषला ऐकतो तो अरे कुठे गेला अरे वर याने गेट बंद केला तो वर उडी मारून आला गेट बंद केला तो वर उडी मारून आला तो संदीपचा खास मित्र आहे तो आमचा सेफ महेश आजचा खूप आहे आमचा खूप मेहनत घेतो काल पण त्याने मस्त केलेलं आज पण चिकन मसाला वगैरे अंडी मसाला करतोय महेश एक नंबर हा पहिल्यापासून जेवण बनवतो चालू गेले हां बार्बेक्यू सही रे बनव 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 संदीप मासे थंड पडलेत कारण त्यांचा उपवास आहे ते हात लावू शकत नाही तिकडे गेल्या वेळेला भाईने तयारी केली होती यावेळेस करत नाही तो कारण उपवास बिचाराचा याचा उपवास सोडवा रे कोणतरी ह्याला डाळ भात द्या रे शनिवार आहे आणि शनिवारचा आमच्या संदीप भाऊंचा उपवास असतो आमचा उपवास नसतो परंतु भाऊ उपवास सोडतायत आज संदीप मस्त एक तुला मानलं पूर्ण शनिवार उपवास पाळला असा एक नंबर असा माणूस पाहिजे एक नंबर सही सही छान छान हा फ्रूट वगैरे दिलाय सगळं त्याला आणि भाई आत्ता उपवास सोडतोय 8-8:30 पण मस्त छान उपवास परफेक्ट पाळला द नेक्स्ट डे पिंपरगाव आलो पिंपरगाव हनुमंताचं जागृत देवस्थान आहे आपण ह्या मंदिरात जाऊया आणि देवाचं दर्शन घेऊ आणि मग पुढची वाटचाल करू मंदिराच्या सुरुवातीला तुळशी वृंदावन त्यानंतर प्रशस्त असा आवार आहे आणि मग गाभारा बजरंग बली की जय हे पिंपळचं जागृत देवस्थान हनुमंताचं आहे सुंदर असं मारुतीचं रूप इथे दाखवलेलं आहे शिल्प कोरलेलं आहे आणि गाभारा असा लांबच्या लांब मस्त असा मोठा गाभारा आहे मस्त छान आहे हा इथे असा पूर्ण गाभारा असा लांबच्या लांब आहे देवळामध्ये काम आहे लाकड्याचं बांधकाम आहे वर कौलारू असं मंदिर आहे म्हणजे जुनं पुरातन मंदिर आहे आणि बाहेर चिराबंदीचं चिरांचं काम केलं आहे बसण्यासाठी व्यवस्था इथे आहे पैशाची आणि हा प्रशस्त आवार तिच्या प्रवासाचा पहिला तळी CNG भरून मग पुढे प्रस्थान तोपर्यंत पोटपूजा हॉटेल गुहागर बाजार तू काय खाणार आहे हे हां 2 वडे ताकद बुडवून 2 वडे खाणार अच्छा तू 1 वडा CNG आहे गॅस झालं तर काय नाही गॅसचं दुकान आहे तुला भावा मला पाव आणि वडापाव
पाव आणि वडापाव. तुला पाव हा, तुला रे. आता करून आता तळीवरनं निघालो. आता थेट बघूया, मध्ये कुठे थांबायचं नाही, फक्त जेवायला थांबलो तर. बाई आम्ही वळखडच्या पुढे आलो आणि आता आम्ही आमलेट पाव आणि भुर्जी पाव खाणार. आता परतीच्या प्रवासात आम्ही जेवायचं आहे 4 वाजले जवळजवळ, तरी पण 40 आम्ही थांबलोय आणि वळखडच्या पुढे आता थोडाच वेळ राहिलाय, तरी पण आम्हाला भूक तर लागलेली आहे आणि थोडस अल्पोपहार करणार आहे भुर्जी पाव अंडा पावचा. आम्ही इथे भुर्जी पाव खातोय, पण माझ्या बायकोला मस्त चमचमीत चिकन बनवलंय. सुका चिकन वेगळा आणि ओला चिकन वेगळा. आम्हाला काय याला संध्याकाळी तुम्ही बिंदास. तुम्हाला जर उरला तर तुम्ही या. उरलं तर तसं नाही, तुम्ही माझे मित्रच आहे. तुला उरेल काय? मला उरेल पण मी तुमच्याकडे थोडा ठेवीन, हा पण तुम्ही या. हा. अरे ह्याला भेटतं काय माहित नाही, साल्या तुझा गपचूप खा, नाही तर पुढे अंडा भुर्जी तुला परत खायला लागेल रात्री. अहो या हो, अहो तुम्ही या हो, या. नको राहू दे अहो शिवा. तुम्ही या. ये राहू दे, बाय बाय. या. अरे इकडची अंडा भुर्जी ऑर्डर या, या, तुम्हाला भुर्जी पाव. तुम्ही या या. आता जवळ पनवेलला येऊन पोहोचलोय आम्ही. संध्याकाळचे आय थिंक 4-5 वाजलेत. म्हणजे महेशने जी गाडी पळवली आहे फुल स्पीड मध्ये मस्त आणलंय आणि छानसा असा प्रवास झालाय. आणि संध्याकाळच्या आता आम्ही घरी आहोत. पुन्हा भेटू मित्रांनो, नक्की कोकणात जाऊ, साताऱ्यात जाऊ किंवा कुठे आंध्रा असो, केंद्र असो, काही असो, पण मैत्री महत्वाची, सगळे एकत्र जाऊ आहे ना, बरोबर मित्रांनो. ब्लॉग आवडला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. शिरीष सबस्क्राईब करा, बोल लाईक करा, काय सबस्क्राईब करा, काय असतं रे, सबस्क्राईब काय ते सरप्राईज करा, सरप्राईज करा. सबस्क्राईब करा. माहिती करा हो. फक्त करा please. आणि शिरीष बोला आमचं तुझ्यामुळे माझी गडबड आहे. सबस्क्राईब करा मित्रांनो. चला मित्रांनो, धन्यवाद. श्रीराम. मित्रांनो